जर आपण पाहिलं तर सध्या देशामध्ये आणि राज्यामध्ये निवडणुकांची रणधुमाळी चालू आहे आणि याच रणधुमाळीमध्ये मोठमोठे राजकीय पक्षांचे उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणाच्या मैदानात उतरलेले आहेत आणि त्यामध्ये आता कोणाची ताकद किती आहे, कोण किती प्रभावी आहे हे प्रचार प्रसाराच्या माध्यमातून आपापली ताकद दाखवत आहेत। यामध्ये जे राजकीय पक्षांचे मोठमोठे नेते आहेत, मोठमोठे उमेदवार आहेत, यांची नावं मोठ्या प्रमाणात चर्चेत असतात। पण मात्र सध्या जालना लोकसभा मतदारसंघामधून अपक्ष म्हणून उभा राहिलेले एका छोट्याशा गावाचे सरपंच मंगेश साबळे यांचं नाव सुद्धा या चर्चेत असणाऱ्या नावामध्ये आलेलं आहे। कारण की मंगेश साबळे यांचे जे आंदोलन होते, आंदोलनाचे जे व्हिडिओ होते ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते, म्हणून त्यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली होती। त्यांनी जे आंदोलन केले होते ते आंदोलन गावकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी या मंगेश साबळे यांनी केलेले होते। पण मात्र काही लोकांनी मंगेश साबळे यांच्या आंदोलनाला स्टंटबाजी म्हणाले, काही लोकांनी त्याच्यावर टीका केली। पण मात्र त्यांनी जे काही केलं ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं, त्यांना चांगली प्रसिद्धी मिळाली आणि त्या गावामधल्या लोकांचे कामं सुद्धा झाले, म्हणून त्या गावातील लोक आणि आजूबाजूचे लोक, हे मतदारसंघामधले लोक मंगेश साबळे यांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहिलेले आपल्याला दिसले। आता मंगेश साबळेंना मतदारसंघातून मोठा पाठिंबा मिळतोय म्हणल्यावर त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी त्या पद्धतीची जय्यत तयारी सुद्धा सुरू केली। आता मंगेश साबळे हे जरी अपक्ष उमेदवार असले तरी सुद्धा जालना लोकसभा मतदारसंघात त्यांची चर्चा जोरदार सुरू आहे, कारण की मतदारसंघामधून मंगेश साबळे यांना मोठा पाठिंबा सुद्धा मिळताना दिसतोय। मतदारसंघामध्ये अनेक गावं आहेत, 6 विधानसभा मतदारसंघ आहेत आणि या 6 विधानसभा मतदारसंघांना भेटी गाठी, त्या गावामध्ये जाणं, लोकांना भेटणं, त्यांचं मत त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, त्यांचं नेमकं काय भावना आहेत, काय अपेक्षा आहेत, इच्छा आहेत या जाणून घेणं, यासाठी मंगेश साबळे त्यांचा प्रचार प्रसार प्रत्येक गावामध्ये जाऊन करत आहेत। त्यांना मोठा पाठिंबा मिळताना दिसतोय। कधी कधी त्यांना त्याच गावामध्ये अंधार सुद्धा होतोय, रात्र सुद्धा होतीये, पण मात्र ते रोडच्या कडेला एका शेतामध्ये जाऊन मुक्काम करतात। ज्या ठिकाणी अंधार होईल त्या ठिकाणी मुक्काम करतात आणि ज्या ठिकाणी सकाळ होईल त्या ठिकाणापासून सभेला किंवा प्रचाराला सुरुवात करतात। एकंदरीत जर आपण पाहिलं तर मंगेश साबळे हा जो तरुण आहे तो अवघ्या 25 वर्षाचा आहे, पण मात्र जे याच्या अगोदर 25 वर्ष सत्तेत होते त्यांना मात्र घाम फोडण्याचं काम हे 25 वर्षाचं पोरग करणार आहे, असं सुद्धा मंगेश साबळे यांनी बोलून दाखवलेलं आहे। आता एक सरपंच थेट लोकसभेची निवडणूक लढवतोय आणि त्यासाठी मैदानात उतरतोय। पण मात्र जर आपण जालना लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर जालना लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपकडून, महायुतीकडून तगडे उमेदवार त्या ठिकाणी आहेत आणि ते म्हणजे रावसाहेब दानवे। आता रावसाहेब दानवे मागच्या 25 वर्षापासून खासदार आहेत, त्या अगोदर ते 2 वेळा आमदार सुद्धा राहिलेले आहेत। एक सरपंचापासून ते केंद्रीय मंत्रीपदापर्यंत त्यांचा राजकीय प्रवास झालेला आहे आणि त्यांना आव्हान देण्यासाठी काँग्रेसकडून, महाविकास आघाडीकडून कल्याण काळे हे सुद्धा त्या ठिकाणी उमेदवार दिले गेले आहेत। पण मात्र या दोघांना आव्हान देण्यासाठी मंगेश साबळे नावाचा तरुण गेवराई पायगा या छोट्याशा गावामधून सरपंच म्हणून पुढे आलेला आहे, निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहे। आता जालना लोकसभा मतदारसंघामध्ये नेमकी काय परिस्थिती निर्माण होईल, कोण कोणाला टक्कर देईल, तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।